रोज घरचाच डब्बा घेते, तो मी तर बाहेरचं खातच नाही. मग प्रश्न असा पडतो, खरंच हेल्दी आहे का? पण तरीही वजन कमी होत नाही. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात वेट लॉस विथ आशा किरण. आज आपण एका खूपच प्रॅक्टिकल विषयावर बोलणार आहोत. कारण बऱ्याच जणांचं वजन वाढण्याचं किंवा वजन कमी न होण्याचं एक मोठं कारण म्हणजे आपल्याच डब्याचं जेवण. आपण म्हणतो मी तर बाहेरचं खातच नाही, रोज घरचाच डब्बा घेते, पण तरीही वजन कमी होत नाही. मग प्रश्न असा पडतो की घरचा डब्बा असूनही तो खरंच हेल्दी आहे का? कारण डब्बा म्हणजे फक्त पोट भरण्यासाठीच नाही, तर दिवसभर एनर्जी देण्यासाठी, भूक कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आणि फॅट साठवून न देण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. बऱ्याच वेळानं आपण डब्यात चव बघतो, सोय बघतो, पण बॅलन्स बघतच नाही आणि इथेच सगळी गडबड सुरू होते. डब्याचं जेवण हेल्दी बनवायचं असेल तर सगळ्यात आधी लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे एकाच प्रकारचं जेवण नको. फक्त भाजी पोळी, फक्त डाळ भात किंवा फक्त उपमा पोहा असेल तर त्याने पोट भरतं पण शरीर तृप्त होत नाही. त्यामुळे 2-3 तासात पुन्हा भूक लागते. मग चहा, बिस्किट, वडापाव, समोसा अशा गोष्टी आत जातात. म्हणून डब्यात 3 गोष्टी असायलाच हव्यात. एक कॉम्प्लेक्स कार्ब, थोडं प्रोटीन आणि थोडं फायबर. उदाहरणार्थ ज्वारी बाजरीची पोळी किंवा थोडा मोकळा भात. त्यासोबतच डाळ, उसळ, चणे किंवा मग पनीर आणि एक भरपूर भाजी. असा डब्बा शरीराला हळूहळू एनर्जी देतो, त्यामुळे भूक कंट्रोलमध्ये राहते. दुसरी मोठी चूक म्हणजे डब्यात जास्त तेलकट किंवा मग परतलेलं जेवण. सकाळी वेळ नसतो म्हणून भाजी जास्त तेलात परतून घेतली जाते किंवा मग कालची उरलेलीच भाजी डब्यात जाते. पण असं जेवण पचायला जड जातं. दुपारी सुस्ती येते आणि फॅट बर्न होण्याऐवजी फॅट साठायला लागतं. डब्यासाठी भाजी थोड्या तेलात, जास्त पाणी किंवा वाफेवर शिजवलेली असली की ती जास्त हलकी आणि पचायला सोपी होते. कढी, आमटी, उसळ रस्सा, भाजी, सूप अशा गोष्टी डब्यासाठी खूप चांगल्या असतात. तिसरी गोष्ट म्हणजे डब्यात काहीच कच्चं नसणं. आपण सगळं शिजवलेलं देतो, पण शरीराला फायबर आणि फ्रेशनेस हवी असते. म्हणून डब्यात थोडी काकडी, गाजर, टोमॅटो, कोथिंबीर किंवा मग फळाचा छोटा तुकडा ठेवा. यामुळे पोट लवकर भरतं, जेवणाचं प्रमाण आपोआप कमी होतं आणि डायजेशन सुधारतं. फक्त भाजी-पोळी आहे असं वाटण्याऐवजी माझा डब्बा कंप्लीट आहे असं वाटायला लागतं. चौथी गोष्ट खूप महत्त्वाची आहे. डब्याचं जेवण कंटाळवाणं नको. रोज तेच तेच असेल तर मन बाहेरच्या खाण्याकडे धाव घेतं. आज भाजी पोळी, उद्या भाजी भात, परवा भाजी डाळीचा चिला किंवा मग भाजी थालीपीठ, कधी कढी भात असे छोटे बदल केले की डब्बा खाण्याची इच्छा टिकून राहते. हेल्दी म्हणजे बेचव असं नसतं. योग्य पद्धतीने केलं तर हेल्दी जेवण चविष्टही असू शकतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डब्याचं प्रमाण. डब्बा भरून न्यावा ही सवय बऱ्याच जणांची असते. पण पोट भरायचंय, डब्बा रिकामा करायचा नाहीये. थोडं कमी ठेवा, नीट खा, हळू खा. पोट भरल्याची जाणीव वेळेवर होते. आणि हो, डब्याबरोबर पाणी पिणं विसरू नका. बऱ्याचदा भूक नाही तर ती तहान असते, पण आपण खातच बसतो. तर डब्याचं जेवण हेल्दी बनवणं म्हणजे फार मोठं काही बदल करणं नाहीये. फक्त थोडं बॅलन्स, थोडी प्लॅनिंग आणि थोडं लक्ष दिलं की तोच घरचा डब्बा वजन कमी करण्यात सगळ्यात मोठा साथीदार बनतो. बाहेरचं खाणं कमी होतं, भूक कंट्रोलमध्ये राहते, एनर्जी टिकून राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी होणं रिअलिस्टिक आणि सस्टेनेबल बनतं. वेट लॉस विथ आशा किरणमध्ये आम्ही अशाच सोप्या, घरगुती, प्रॅक्टिकली फॉलो करता येतील अशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतच राहणार आहोत. आजची माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचा अनुभव किंवा प्रश्न कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अजून अशाच हेल्दी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अंजली, पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, पाणी नीट प्या आणि फिट राहा.